राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. आनंदम ब्रह्म सुलभ आत्मज्ञान साधकांचा नित्य मनन ग्रंथ. समर्थ बोधक श्री समर्थ सद्गुरू गणपतराव महाराज कण्णूर. अनुवादक श्री शिवराम पंथ उर्फ बावन्ना श्री वैद्या व सौ मुक्ता बोलते. प्रकरण 3. सुखाचे मृगजळ. 1. आर्थिक दृष्टीने सुस्थितीत असणाऱ्या लोकांमध्येही बहुसंख्य लोक दुराशेमुळे सदैव असंतुष्ट असतात. कल्पवृक्षाकडूनही त्यांची तृप्ती होणे अशक्यच. ते खरोखरच अवश्य नसलेली आणि अस्वाभाविक दीर्घ आशा बाळगून विनाकारण वैतागतात. 2. एकदा प्रति महिना 2,500पेक्षा जास्त पगार मिळवणाऱ्या अधिकाऱ्याची क्लबमध्ये अशी चर्चा चालली होती की सुखी कोण. ते सर्व म्हणाले, पहिली तारीख झाली की झाले. लांब लचक बिलं येतात. कसे बसे 5 तारखेपर्यंत हातात पैसे असतात. नंतर किसा रिकामा. अशा तऱ्हेने अनेक रीतीने विचार विनिमय होऊन शेवटी एक पैसाही जवळ न बाळगणारा फकीरच खरा सुखी या निर्णयाप्रत ते आले. सारांश काय तर सर्व लोक सुख दुसऱ्यांकडेच ढकलत होते. 3. सुख प्रत्यक्ष येऊन सदैव तुम्हाला भेटत असले तरीही मनुष्याच्या मनातील काल्पनिक दुःख जातच नाही. 4. आयुष्य असेपर्यंत पुढील जीवनाच्या तयारीसाठीच परिश्रम करत सध्याचे जीवन शून्यात घालवणे हा मानवाचा भ्रम आहे. मुलं आपल्याला समजू लागल्यापासून शाळेत जाऊ लागल्यापासून 13-14 वर्ष पुढील सुखी जीवनासाठी विद्या संपादन करण्यात घालवतात. BA किंवा MA इत्यादी पदवी मिळाल्यानंतर 2-3 वर्षे नोकरी शोधण्यात घालवतात. नोकरी मिळाल्यानंतरही ही युवा पिढी बढतीसाठी इतर परीक्षा देण्याच्या प्रयासात किंवा आपण असलेल्या कंपनीपेक्षा जास्त पगार देणाऱ्या दुसऱ्या कंपनीत नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्नशील असते. त्याचप्रमाणे प्रत्येक माणूस आपापले वर्तमान जीवन उद्योगातील आशा आकांक्षामध्ये घालवतो. तात्पर्य काय तर सर्व लोक आपले जीवन पुन्हा पुढील जीवनासाठीच घालवतात. असे पुढील जीवनाच्या मृगजळामागे धावणाऱ्या मानव प्राण्याच्या पदरात सदैव अतृप्त शून्य वर्तमान आले तर त्यात काय आश्चर्य. 5. मानव मी माझे म्हणण्यामध्येच सुख मानून त्या आपलेपणाने ते सुखच परत मिळवण्याचे कार्य करत असतो. पण या देवघेवीच्या व्यापारात असा चमत्कार होतो की तो आपल्याजवळ असणारा सुखाचा गड्डाच गमावून बसतो आणि या व्यवहारात आत्मीयतेची कृपा झाली तरच मिळवलेल्या सुखातील अल्पभाग प्राप्त करून घेतो. 6. विषय नाश पावले किंवा तुमच्यापासून दूर गेले की ते दुःखाला कारणीभूत होतात. समजा तुमच्याजवळ संपूर्ण जीवनभर पुरेल इतकी संपत्ती असली तरीही वृद्धत्व वा रोगग्रस्त शरीरामुळे विषयभोगाचे सामर्थ्य गेले की ते सर्व विषयांचे डोंगर निष्फळ होऊन जातात. सारांश काय तर विषय सुख कल्पनेतच राहते ही गोष्ट मात्र निश्चितच. 7. मनुष्याला कसले सुख हवे आहे याचे परीक्षण केले तर एकदा मिळाले की त्याचा वियोगच होणार नाही असे सुख हवे असते. हेच त्याचे हृदगत म्हणजे दिसून येते. 8. सिद्धांतानुसार आपणच आनंदरूप आहोत पण हे न जाणता तो अन्य विषय पदार्थ किंवा व्यक्तीपासून आनंदाची अपेक्षा करत असतो. त्यामुळे आपल्याला कोणताही विषय मिळाला तरच आनंद वाटतो. उदाहरणार्थ पैसा मिळाला की आनंद, पत्नी मुलांचे प्रेम मिळाले की आनंद, लोकांनी स्तुती केली किंवा सन्मान केला तरच आनंद इत्यादी. अशा तऱ्हेने आपला स्वतंत्र असलेला आनंद, पैसा, बायका मुले अशा तऱ्हेने आपला स्वतंत्र असलेला आनंद, पैसा, बायका मुले, लोक इत्यादींच्या हवाली करून पराधीन होऊन त्यांनी कृपा करून तो दिला तरच त्यावेळेपुरताच आनंदी होतो, नाहीतर दुःखी. आपण काहीतरी अपेक्षा बाळगून ती पूर्ण झाली की सुख, नाहीतर दुःख अशा द्वंद्वात अडकतो. दैनंदिन जीवनातील काही उदाहरणं सांगायची तर पगार वाढावा अशी अपेक्षा करतो
आपण उपकृत केलेल्या व्यक्तींनी कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून त्याची वाट पाहतो. बायको मुलांनी प्रेम करावे या प्रतीक्षेत असतो. व्यापारात मोठा फायदा होवो, लॉटरी लागो अशी इच्छा बाळगतो. अशा तऱ्हेने काही ना काही अपेक्षा करून ती प्राप्त किंवा अप्राप्त झाली की सुखी किंवा दुःखी होतो. 9. मायेचा खेळ. एका चमत्कारी म्हातारीची गोष्ट. एका धूर्त वृद्धेने 4 लोकांना कामावर ठेवले आणि त्यांना सांगितले की हा मोठा रांजण आहे ना, तो भरणे एवढेच तुमचे काम. यासाठी मी तुम्हाला खाणे पिणे देऊन भरपूर पगार देईन. त्या लोकांनी याला संमती दिली आणि ते कामाला लागले. पण चमत्कार असा झाला की संध्याकाळपर्यंत घागरींनी पाणी आणून ओतले तरी रांजण भरलाच नाही. त्या म्हातारीने रांजणाच्या तळाला पाईप किंवा नळी बसवून त्याच्यामार्फत जवळच असलेल्या बागेला पाणी द्यायची योजना आखली होती. ते रोज जेवण करून संध्याकाळपर्यंत कष्ट करत बिचाऱ्यांनी वर्षभर काम करून शेवटी आपला पगार म्हातारीजवळ मागितला. तेव्हा तिने अत्यंत प्रेमाने सांगितले की तुम्ही एक जण या खिडकीत तोंड घाला, मी आतून पैसे देते. त्याप्रमाणे त्यांनी एकेकांनी खिडकीत तोंड पुढे केले की म्हातारी मुसळ घेऊन तोंडावर मारू लागली. शेवटी त्यांनी एकमेकांना तुला किती रुपये मिळाले असे विचारले. तेव्हा त्यांनी मला 4, मला 6 अशी मुसळाच्या माराने पडलेल्या दातांची संख्या सांगितली. वरील गोष्टीतील म्हातारीप्रमाणे माया शेवटी सुख देईल अशी आशा लावून सर्व मानवांना फक्त जेवण खाणे व कपडे लत्ते देऊन काम करून घेत असते. ती आशा नावाच्या अत्यंत दुर्धर रांजणात ममत्वाचे पाणी भरायला लावून त्यांची शक्ती, बुद्धी, उत्साह हे सर्व नाश पावेपर्यंत काम करून घेऊन आयुष्याच्या शेवटी म्हातारीने दिल्याप्रमाणे वृद्धत्व व रोगरूपी पगारच देते. मार खाऊन दात पाडून घेतलेल्या त्या बिचाऱ्या प्राण्यांप्रमाणे म्हातारे झालेले सर्वजण एकत्र बसून आपल्या व्याधी वेदना विषयी सांगत बसतात. 10. प्रापंचिक साधकाची सदैव डोके खाणारी, जबरदस्तीने अनुभवाला लावणारी आणि नेहमी पुन्हा पुन्हा त्याच विषयी चरवण कल्पना करायला लावणारी गोष्ट कोणती? याचे बराच वेळ निरीक्षण केल्यानंतर निष्पन्न झालेली गोष्ट म्हणजे मानव प्रपंचात काही काम ही अत्यंत आवश्यकतेची कर्तव्य आहेत असा दृढ निश्चय करून त्याची पूर्ण जबाबदारी उचलतो आणि त्या आपल्या जबाबदारीतून मुक्त होण्याच्या उपायाबद्दलच रात्रंदिवस चिंता करत बसतो. अर्थात प्रत्येकजण आपण आणि आपले जबाबदारीचे काम म्हणून अहम-ममच्या जाळ्यात अडकून वैतागतो. आणखी एकदा सांगत आहोत की माणूस करत असलेल्या चिंतेतील फार मोठा भाग म्हणजे आपल्यावरील जबाबदारी पूर्ण करण्याबद्दलचाच असतो. पण तसे न करता अन्याची जबाबदारी अंगावर घेऊन त्यापासून मुक्त होण्याचा प्रयत्न करणे म्हणजे मोठ्या दगडाखाली हात अडकवून घेऊन फार कष्ट करून प्रयासाने तो काढून घेतल्यासारखेच. त्या जबाबदाऱ्या संपल्यानंतरही काही जास्त प्राप्त झाले असे न होता आपल्या पूर्वस्थितीतच राहतो. असे असतानाही आपल्या जबाबदारीचे काम करून काहीतरी जादा कमावतो आणि मग मात्र मी सुखी होईन असे म्हणणे हा मनुष्याचा मोठा भ्रमच. जन्म घेतल्यापासून अशा अनेक जबाबदाऱ्या अंगावर घेऊन त्या संपवल्या तरीही कार्यकलापासून आपल्याला सुखप्राप्तींचा कोणताही अनुभव आला नाही ही प्रत्येक व्यक्तीची प्रचिती आहे. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की